एक सेकंड. एक मिनिट सरांचा परत घेतो. दीक्षित सर तुम्ही पण द्याल काय मला फोन एक द्याल फोन. हां म्हणजे सगळ्यांचा येईल व्यवस्थित. ओके येस थँक्यू. धन्यवाद. मी माननीय डॉक्टर राजा दीक्षित सर आणि श्री स्वामीसाहेब शिंदे सर यांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. त्यांना फक्त गरज लागली तर हात द्या म्हणजे काय. मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झालेले आहे. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी आपल्यापासून दुरावलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तींचे आपण स्मरण करूया. इतिहास शिक्षण महामंडळाच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये अतिशय हिरिरीने सहभागी होणाऱ्या आणि नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या माननीय डॉक्टर शांता कोठेकर मॅडम यांचे नागपूर इथे नुकतेच दुःखद निधन झाले. या महान व्यक्तीला एक क्षण उभं राहून आपण आदरांजली अर्पित करूया. इतिहास शिक्षण महामंडळाने आयोजित केलेला प्राध्यापक जरी नाईक यांनी पुरस्कृत केलेला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व्याख्यानमाला हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण सगळे इथे जमलेले आहोत. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे माननीय अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत तर राजा दीक्षित सरांना ओळखत नाही अशा पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात कोणी व्यक्ती असेल असं मला वाटत नाही. पण कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून माननीय राजा दीक्षित सरांचा अतिशय संक्षिप्त असा परिचय करून देण्याचा मी प्रयत्न करते. डॉक्टर दीक्षित सर MA, PhD, MPhil, PhD अशा त्यांच्या पदव्या आहेत. एमिरेट्स प्रोफेसर म्हणून सर निवृत्त झालेले आहेत इतिहास विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. ICHR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चचे सर सदस्य आहेत. सर IIE म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे सदस्य विश्वस्त मंडळ आहे. नवभारत प्राज्ञ पाठशाळा चे प्रमुख संपादक आहेत. लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन याचे सर सदस्य आहेत. आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई याचे सर अध्यक्ष आणि प्रमुख संपादक आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयानं आपल्या करिअरची सुरुवात करताना त्यानंतर सरांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, पुणे विद्यापीठाचे स्पर्धा परीक्षा केंद्र, पुणे विद्यापीठाचे इतिहास विभाग आणि निवृत्त होत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय
शिंदे यांना डॉक्टर राजा दीक्षित सरांचा यथोचित सत्कार करण्याची नम्र विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर मी इतिहास शिक्षक महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री बापूसाहेब शिंदे सर यांना आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. इतिहास शिक्षक महामंडळाच्या पारितोषिक वितरण आणि जेवढी काही व्याख्यानाला आपण सर्व एकत्र जमलेला. इतिहास शिक्षक महामंडळाची वाटचाल आता 50 वर्षापर्यंत चालू आहे. त्या 50 वर्षामध्ये अनेक उपक्रम महामंडळाने घेतले आहेत. आता अनेक उपक्रमापैकी हे जे आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय जे इतिहासाचे नामवंत प्राध्यापक आहेत त्याच्यापैकी कैलासाचे अर्जुन देशपांडे सर, दीक्षित सर, जवी नाईक, तिरुपती सर अशा अनेक मान्यवरांनी आम्हाला या महामंडळाला आधार दिलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आमचे इतिहास शिक्षक त्रैमासिक अभ्यासपणे चालू आहे, खंडित नाही आहे. आणि असे उपक्रम आहेत, मुलांच्यासाठी आहेत, शिक्षकांच्यासाठी आहेत, निबंध स्पर्धा आहेत, मुलांच्या गुणवत्तेसाठी इतिहास स्पर्धा शोध परीक्षा आहे. आणि हे सगळं राज्यस्तरीय करत असताना अनेक शिक्षक मंडळ त्याच्यामध्ये सहभागी आहेत. आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये प्रामुख्यानं दीक्षित सर आम्हाला वारंवार म्हणजे ते आमच्या मंडळाचे प्रमुख सल्लागारच आहे. आणि ते असल्यामुळे आम्हाला म्हणजे कॉलेज स्टुडंट किंवा बाकीचे विद्यार्थी आम्हाला प्रेरणास्थान मिळाल्यामुळे आमचं नाव या विषय संघटनेच्या राज्यस्तरीमध्ये आमचं नाव इतिहास शिक्षक मंडळामध्ये आमचं प्रामुख्यानं 1 नंबरला आहे. अशा त्याच्यामध्ये जवी व्याख्यानमाला नाईक सरने आम्हाला 50,000 रुपये या व्याख्यानमाल्यासाठी दिले आणि म्हणून आम्ही दरवर्षी जवी नाईक त्यांच्या स्मृतीदाखल आम्ही हे व्याख्यान करतो. आणि अधिक होऊ नये म्हणून याच वेळेला आम्ही पारितोषिक वितरणही करतो. अशा तऱ्हेनं ही व्याख्यानमाला आता आमची 5वी व्याख्यानमाला. तर या व्याख्यानमालाचं तर जे व्याख्यान आहे त्यातले डॉक्टर राजा दीक्षित आहे आणि नाईलाज असतो मी अध्यक्ष आहे. आणि कारण अध्यक्ष म्हणजे मान्यता काय केले तर ते बोलल्यानंतर मला काय बोलायला लागलं नाही. या दृष्टिकोनातून मी अध्यक्षता स्वीकारणार म्हटलं, नंतर मी कार्यक्रमाला सुद्धा येणार आहे. पण नाईलाज असतो कार्याध्यक्ष म्हणून नाव असल्यामुळे येणं भागत आहे, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत येणं भागत आहे. आणि या कार्यक्रमात बरोबर बाहेरून आलेले जे पारितोषिक जे आहेत त्यांना पुन्हा विसरू नये म्हणून मी एवढंच या महामंडळाबद्दल भरपूर काही सांगता येईल. परंतु मला इथंच थांबवतं प्राथमिक आपल्या या ठिकाणी पाऊस असून बाकीचं हे असून आपण ह्या आमच्या कार्यक्रमाला आला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. इतिहासाचा विद्यार्थी, इतिहासाचा संशोधक, इतिहासाचा शिक्षक, चतुरस्त्र लेखक, व्यासंगी वक्ता अशी अनेक विशेषणे त्यांना अतिशय चक्कर बसतील असे डॉक्टर राजा दीक्षित सर. डॉक्टर
राजा दीक्षित सर पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचे चाटेबोटे इतिहासकार माननीय वश्री दीक्षित यांचा वारसा पुढे चालवत आहेत। इतिहासाचे प्राध्यापक म्हणून, प्रोफेसर एमिरेट्स म्हणून, प्रणाली अभ्यास केंद्राचे विभाग प्रमुख म्हणून अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय सक्षमपणे पार पाडलेल्या आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखालीच इतिहास शिक्षक महामंडळ गेली अनेक वर्षे उभं आहे, काम करत आहे। सरांनी आता सांगितलं तसं खंड नाहीये मंडळाच्या कामामध्ये। न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व्याख्यानमालेतलं पुष्प अर्पण करण्यासाठी माननीय डॉक्टर राजा दीक्षित सर यांना मंचावर आमंत्रित करते। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब शिंदे, आपल्या दिवस प्रत्येक कधी स्टेजवर नसतात, पण सर्वत्र त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं। ते प्रोफेसर आमच्या या राष्ट्रीय शिक्षक महामंडळाचे पदाधिकारी, सर्व पुरस्कार विजेते माझे मित्र श्री कमल कोठारी, पूर्वीपासून म्हणजे मंडळाशी जोडलेले आहे आणि त्यांनी आम्हाला अनेक उपक्रमांमध्ये मदत केली आहे। असे सगळे या मंडळाशी जोडलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व पुरस्कार विजेते आणि उपस्थित बंधू होते। प्रथमतः आज जी व्याख्यानमाला आहे न्यायमूर्ती रानडे यांच्याविषयी बोलणार आहे आणि आपण तिथे पाहत होता की न्यायमूर्ती महादेव प्राध्यापक देवी नाही, पुरस्कृत न्यायमूर्ती रानडे व्याख्यानमाला या व्याख्यानमाला आहे। मला मुद्दाम सांगायचं वाटतं की नाईक सर हे न्यायमूर्ती रानडे यांचे खूप मोठे चाहते आणि न्यायमूर्ती रानडे हे माझंही दैवत। त्यामुळे आज या व्याख्यानावर बोलण्यात मला अतिशय आनंद वाटतो। तत्पूर्वी मी एक तर ही व्याख्यानमाला सुरू करण्यासाठी नेमली गेली, ते आमचे आदरणीय प्राध्यापक देवी नाईक, ते फार मोठे इतिहास संशोधक होते, मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख होते, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट काँग्रेसचे अध्यक्ष होते। त्या प्राध्यापक देवी नाईक यांना तिथे मनापासून माझी आदरांजली आठवते। त्याचप्रमाणे मगाशी जो विवेक झाला डॉक्टर शांताबाई कोठेकर, आज जो आता डॉक्टर सुमन वैद्य पुरस्कार दिला जाणार आहे, डॉक्टर वैद्य आणि डॉक्टर कोठेकर या भगिनी नागपूरला त्या विद्यापीठात इतिहास शिकवत असतात आणि त्या दोघींचा माझा खूप चांगला परिचय होता आणि डॉक्टर सुमन वैद्य यांच्या नावाने पुढे शांताबाईंनी तो पुरस्कार ठेवला। दुर्दैवाने आता ते आहे म्हणजे हा आमचा पहिलाच कार्यक्रम असा आहे, त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्या शुभेच्छा आम्हाला मिळत असतात आणि कार्यक्रम झाला की लगेच त्यांच्याकडे वृत्तांत जातो, त्यामुळे फार तीव्रतेने आठवण येते। आणि ही तीव्रता आधी असण्याचं कारण असं की त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसच आधी मी त्यांना भेटलो आणि त्यांच्या घरी
झालेली आमची जी मीटिंग आहे ती मला आठवते. इतका ओलावा होता त्याच्यावर, इतकं सगळं आपुलकीने त्या कौतुकाने माझ्याशी बोलल्या. तर मी त्याच्यापेक्षा पुष्कळ लहान की ती भेट अतिशय संस्मरणीय अशी भेट. म्हणजे मला आठवतं आहे की निघताना सुद्धा त्यांना आतून काय वाटत होतं मला माहिती नाही, निघताना असा हात धरतोय. तर हे सगळं प्रेम आम्हाला त्यांच्याकडे मिळालेलं आहे, मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला माझी आदरांजली. आणि हे जे माझं भाषण आहे त्याचे 2 भाग आहेत. एक जो भाग आहे तो न्यायमूर्ती रानडे यांच्याविषयी मला बोलायचं, आणि दुसरा जो भाग आहे तो नंतर पुन्हा एक वेगळं भाषण करण्यापेक्षा या भाषणाच्या शेवटी मी थोडं 10 मिनिटं त्याविषयी बोलणार आहे. ते म्हणजे आपले पुरस्कार माझ्या हस्ते आणि बापूसाहेबांच्या हस्ते दिले जात आहेत, त्या निमित्ताने 1-2 शब्द मला बोलायचे. ते मी आधी न्यायमूर्तीविषयी बोललो की नंतर ते थोडंसं बोललो. कारण मला फार आनंद वाटतो की पुरस्कार विजेत्यातले काही लोक हे मला खूप जवळचे. माझे विद्यार्थी इथे आहेत, डॉक्टर स्वाती राहतात, आमचे योगेश पाटील आहेत, हे सगळे अगदी जवळची मंडळी आहेत. त्यामुळे त्यांचं थोडंसं कौतुक मी माझ्या भाषणाच्या शेवटच्या भागामध्ये आवर्जून करणार आहे. प्रथमतः मी न्यायमूर्तीविषयी बोलतो, फक्त आता वेळ खूप झालेला आहे हे लक्षात घेता. मी जे तासभर भाषण केलं असतं ते पुष्कळ मर्यादित करतो आणि न्यायमूर्ती रानडे यांची थोडे तुमच्या सूत्रमयरित्या इथे मांडण्याचा प्रयत्न. न्यायमूर्ती रानडे यांची आज प्रकर्षाने आठवण, आज म्हणजे आजच्या काळात फार प्रकर्षाने आठवण येण्याचं कारण असं आहे की न्यायमूर्ती रानडे यांचं संबंध जीवन आणि सामाजिक कार्य हे नैतिकतेच्या तत्वावर आधारलेलं होतं. की जी नैतिकता आज आपल्या राजकीय सामाजिक जीवनातून मोठ्या प्रमाणात हरवलेली आपल्याला आढळते. आणि म्हणून न्यायमूर्ती रानडे यांची आठवण अशा निमित्ताने काढणं आणि त्या आठवणीला उजाळा देऊन त्यापासून काही स्फूर्ती घेणं हे आज बरोबर गरजेचं आहे. न्यायमूर्ती रानडे ज्या काळामध्ये महाराष्ट्रात होऊन गेले, तो जो प्रबोधनाचा काळ होता, त्या प्रबोधनाच्या काळामध्ये कवी केशवसूत यांनी स्वर्ग समक्षतेची कल्पना मांडली. म्हणजे साक्षात पृथ्वी तलावर स्वर्ग निर्माण करणं हे त्यांना अभिप्रेत होतं. त्यांना भारतीय पुराण कथांमधला भोगमंदिरासारखा असणारा स्वर्ग अभिप्रेत नव्हता, तर समाजातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये साकार होणारा स्वर्ग त्यांना अभिप्रेत. आणि म्हणून केशवसुतांसारखे कवी असो वा न्यायमूर्ती रानडे यांच्यासारखे सामाजिक धोरण असो, त्यांच्या पुढचं एक महत्त्वाचं ध्येय स्वर्ग समक्षता. आणि दुर्दैवाने आजच्या महाराष्ट्राकडे पाहिलं, आपण रोजची वर्तमानपत्र वाचतोय, राजकारणापासून ते विशेषतः ज्या अत्याचारांच्या बातम्या आपण वाचतोय त्याच्याविषयी मन अतिशय थंकावलेलं आहे. त्या थंकावलेल्या अवस्थेतच आपण इथे जाऊ शकतो. आणि म्हणून स्वर्ग समक्षतेची जागा आजच्या महाराष्ट्रात नरक समक्षतेने घेतली आहे, ही फार मोठी संख्या. आणि म्हणूनच न्यायमूर्ती रानडे यांची जी आठवण काढायची ती त्यासाठी. आता त्यांच्या थोरवीविषयी मी काय बोलतो, मी त्यांच्या थोरवीच्या संदर्भामध्ये आजच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांचे विरोधक असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं एक विधान आपल्यासमोर ठेवलं. म्हणजे त्यांचे अनेक मतभेद होते, एका अर्थाने ते विरोधी पक्षातले होते असं म्हणता येईल, पण तेच लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे यांच्या निधनानंतर त्यांनी जो अग्रलेख लिहिला केसरीला, त्याच्यात त्यांच्याविषयी काय म्हणतात हे अत्यंत समर्पक आहे. ते असं म्हणाले की आपल्याला ते 4 ओळी वाचून दाखवलं. टिळकांनी त्यात असं म्हटलं की महाराष्ट्र देश म्हणजे त्यावेळी
एक थंड गोळा होऊन पडला होता. या थंड गोळ्याला कोणत्या तऱ्हेने उठली असता तो पुन्हा सजीव होईल व हातपाय हलू लागेल याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतींनी त्यास पुन्हा सजीव करण्याचे दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरिता जीवापाड जर कोणी मेहनत केली असेल तर ती प्रथमतः माधवरावांनीच केली असे म्हटले पाहिजे व आमच्या मते हेच त्यांच्या पूर्वीचे किंवा मोठेपणाचे मुख्य चिन्ह होते. हे समोर एक वाक्य आहे, हा एक परिषदेचे एक वाक्य आहे, पण इतकं संतृप्त आहे की त्याच्यातून आपल्याला न्यायमूर्ती रानडे यांच्या पूर्वीची कल्पना येऊ शकते. 22 जानेवारी 1901च्या अग्रलेखात स्वीकारले येत असते आणि त्याच लेखात न्यायमूर्ती रानडे यांचं वर्णन म्हणजे सर्वज्ञच सही माधव असं केलं. महादेव गोविंद रानडे त्याचं मूळ नाव माधव पण होतं, त्यामुळे माधव म्हणजे जे उल्लेख आहे हे त्यामुळे येतात. त्याच्यानंतर पुन्हा 4 वर्षांनी जेव्हा न्यायमूर्तीची पुण्यतिथी झाली त्यावेळेला केसरीमध्ये लिहिताना 26 जानेवारी 1904 रोजी लोकमान्यांनी असं लिहिलेलं होतं की गेल्या 50 वर्षात रानडे यांच्यासारख्या व्यापक बुद्धीचा विद्वान, देशाभिमानी पुरुष मुंबई इलाक्यातच काय पण हिंदुस्थानात झाला नाही ही गोष्ट सर्वात मान्य आहे. म्हणजे कल्पना करा की टिळक हे न्यायमूर्तींची आणि त्याची ही भूमिका आणि बरोबर म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की 19व्या शतकाच्या प्रबोधनाच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्तीने जर पहिला राजा राममोहन राय यांचा अपवाद सोडला तर देशव्यापी नेतृत्व ज्याला म्हणता येईल असं 19व्या शतकातलं देशव्यापी नेतृत्व म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचं आणि म्हणून सगळा भारत तेव्हा होतो. आता साधी कल्पना करा की अखिल भारतीय पातळीवरच्या 3 महत्वाच्या संस्थांच्या स्थापनेत न्यायमूर्ती रानडे यांचा वाटा. त्यातली एक म्हणजे अर्थातच इंडियन नॅशनल काँग्रेस. रानडे हे सरकारी नोकरी करत होते त्यामुळे काँग्रेसच्या प्रत्यक्ष कामकाजात ते भाग घेऊ शकत नव्हते. पण काँग्रेसची स्थापना होण्यामागे त्यांची प्रेरणा तर काँग्रेसचा एक नियम असा होता की काँग्रेसच्या व्यासपीठावर सामाजिक प्रश्न आणायचे, राजकीय चर्चा. म्हणून त्याच रानड्यांनी सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि समाज सुधारणा चळवळ पुढे झाली म्हणून सामाजिक परिषद ही त्यात समावेश होती आणि ती अखिल भारतीय. त्या परिषदेचं दरवर्षी काँग्रेसचं अधिवेशन भरत असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी जशी ही राजकीय गती, सामाजिक गती तशी औद्योगिक परिषद ही सुद्धा अखिल भारतीय संस्था ही न्यायमूर्ती रानडे यांचा. म्हणजे तुमचं असं लक्षात येईल की राजकारण, समाजकारण या तिन्ही संदर्भात अखिल भारतीय पातळीवर ज्या संस्था उभ्या राहिल्या त्याच्या स्थापनेमागे न्यायमूर्ती रानडे इतकं गरजेचं. आणि याशिवाय सांस्कृतिक जीवनात तर तरी इतकं प्रचंड काम केलेलं आहे ते एक संस्था निर्माण होते. म्हणजे रानडेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला असं दिसेल की महाराष्ट्रातल्या अनेक संस्था या संस्थांच्या स्थापनेमागे न्यायमूर्ती रानडे यांची प्रेरक शक्ती. म्हणजे एक तर ते पहिले पदवीधर जे आहेत महाराष्ट्रातले 4 पदवीधर तर ते मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर त्या पहिल्या पदवीधरांपैकी एक रानडे आणि त्यांना प्रिन्स ऑफ ग्रॅज्युएट्स म्हणजे या पदवीधरांचे राजपुत्र किंवा मुकुटमणी अशा पद्धतीने संबंध दिले. तर त्याच्यानंतरचं जे त्याच्याकडे सार्वजनिक जीवन आहे त्या सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला असं दिसेल की शासकीय नोकरी राहून सुद्धा विधवा विवाह मंडळ
प्रार्थना समाज, पुणे सार्वजनिक सभा, पुणे नगर वाचक मंदिर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी सर्व्हिसेस चालू, भारतीय राष्ट्रीय सभा काँग्रेस, सामाजिक परिषद, औद्योगिक परिषद, मराठी ग्रंथकार संमेलन म्हणजे आजचं साहित्य संमेलन हे त्यांनीच सुरू केलं. वक्तृत्वोत्तेजक सभा, वसंत व्याख्यानमाला आणि अशा कितीतरी संस्था ज्या आहेत त्या स्थापन करण्यात किंवा त्या चालवण्यात. म्हणजे आता ही जी आहे पुढे संस्थांपैकी हे जे होते नगरवाचन मंदिर ते न्यायमूर्ती रानडेंच्या ते संस्थापक होते. संस्थापक लोकही गावाचे होते, पण 1848मध्ये ती संस्था आहे. आजही त्या संस्थेचं कार्य चालतं, पण पुढे ती संस्था वाढवण्यामध्ये राहते असं दिसतं. त्यामुळे पुण्यातल्या तर 7-8 संस्था आहेत की ज्या न्यायमूर्तींमुळे आजही चालू आहे. न्यायमूर्ती आणि रमाबाई रानडे त्यांच्यापासून सेवा सदन हे रमाबाई रानडेंच्या कर्तृत्वाचं फळ. किंबहुना न्यायमूर्ती रानडे यांच्यामुळे तर रमाबाईंवर जे संस्कार आले, जे उत्तेजन मिळालं त्यातून त्या पुढे गेलं. परंतु त्यांचं स्वतःचं एक स्वतंत्र असं कर्तृत्व होतं, त्यात काही शंका नाही. पण त्यांना सुद्धा आपल्या पतीविषयी त्या पती हे दैवत आहे असं समजत होतं आणि ते आंधळेपणाने समजत होते. आणि म्हणून न्यायमूर्ती रानडेंच्या एका कामगिरीविषयी त्यांची चाहला यांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की परहॅप्स द बेस्ट क्रिएशन ऑफ जस्टिस रानडे वॉज इन लाईफ रमाबाई रानडे. त्या एका वाक्यात त्यांनी दोघांची पूर्वी हे नमूद केलेले न्यायमूर्तीचं वर्णन सर्वांगीण सुधारक असं केलं. ते खरोखर सर्वांगीण सुधारण्याचा संबंध हवाका जो होता तो सर्वांगीण सुधारण्याचा होता. आणि असं तिथे म्हणजे न्यायमूर्तींनी राजा राममोहन राय यांच्यावर 1896मध्ये प्रश्न केलेले होते. त्यात त्यांनी एक शब्दप्रयोग वापरला होता. राजा राममोहन राय कसं होते तर त्याच्यामध्ये पॉवर ऑफ मॅग्नेटिझम म्हणजे एक अशी आकर्षक शक्ती की त्यांच्यामुळे माणूस अशी जादू निर्माण व्हावी तसा मारला जातो त्यांच्या सर्वांना. तर नेमकं तेच न्यायमूर्तींविषयी पण म्हणतात. आणि म्हणून की जे आपल्याकडे हे आहे लेखनाविषयी पांडुरंग टाकी दिव्य त्यामध्ये हृदयीचं जाणून इतरी पालतू झाला असा एक शब्द अशी एक ओळ आहे. हृदयी पालतू जवळचा ते असं अशा अनेक व्यक्तींना आपला हृदय पालक झाल्याचं वाटत इतकं त्यांचं सगळं व्यक्तिमत्व शिक्षण कार्य हे प्रभावी होते असं दिसून. आता काय म्हणजे या सगळ्या म्हणजे या तपशील सगळे या संस्थांचे मी म्हटलं तसं मी सांगत नाही, पण याच्यामध्ये विचार करायला आहे. तर आता तिथं ती जी नवशिक्षित पिढी आपल्याकडे होती रानडे थोड्या पुढच्या टप्प्यात, पण या सगळ्यांवर पाश्चात्य आधुनिक तत्वज्ञानाचा प्रभाव झाला. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं तत्वज्ञान म्हणजे उदारमतवाद म्हणजे लिबरलिझम, ज्याचंच एक विकसित रूप म्हणजे उपयुक्ततावाद किंवा युटिलिटेरियन. एकच म्हणजे एकच वैचारिक संकुल आहे व्यक्तिवाद, उदारमतवाद आणि उपयुक्तवाद. पण याचा खूप मोठा प्रभाव त्यावेळेच्या आपल्या सगळ्या विचारवंतांवर दिसून येतो. म्हणजे ते एकमेकांविरुद्ध असले तरी त्यांच्यावर आहे. म्हणजे राजकारणावर एक वेळखांवर आहे. काही संदर्भात महात्मा फुल्यांवर आहे. एकावर आहे तसं आगरकरांवर पण आहे. ते एकमेकात मतभेद असतो पण ते सगळं उदारमतवादाने प्रेरित असं लागतं. आणि या उदारमतवादाचा जो आशय होता म्हणजे ते खास प्राथमिक एकच काम नाही, पण लोकशाही, राष्ट्रवाद, घटनावाद म्हणजे राज्यघटने नुसती संस्था नाही तर राज्य नाही तर समाज चालवणं हे सगळं जे आहे हे त्याच्यामध्ये पण या
उदारमतवादाची जी पाश्चात्य चौकट आहे, विशेषतः याच्यात यांनी घालून दिलेली जी पाश्चात्य चौकट होती, त्या पाश्चात्य चौकटीची काही वैशिष्ट्य होती आणि ती न्यायमूर्ती नानारे यांनी स्वीकारलेली नाही. म्हणून मी मुद्दाम त्याचा उल्लेख करतो. काय त्यातलं एक होतं धर्मविरोध. धर्माविषयी अत्यंत टीकात्मक असा सूर पाश्चात्य उदारमतवादाचा किंवा नकारात्मक असतो. न्यायमूर्ती नानारे यांनी धर्मविरोध केला, ते धार्मिक वृत्ती केले. आणि तुम्हाला असं दिसेल की आपले त्यावेळेचे बहुतेक सगळे सुधारक हे धर्माच्या अंगाने सुधारणा, म्हणजे त्यातले अगदी जे विद्रोही आहेत महात्मा ज्योतिबा फुले, ते सुद्धा सार्वजनिक सत्य धर्म सांगतात. म्हणजे धर्माच्या अंगाने ते जात आहेत. निर्मिक हा शब्द ते ईश्वरासाठी वापरतात, पण निर्मिकाची प्रार्थना ते करतायत, सार्वजनिक सत्यधर्म सांगतात. हे अंतर त्या आपल्या प्रबोधनाचं वैशिष्ट्य की जे नानांमध्ये पण आहे. पण त्याच्यात तरी काय केलं म्हणजे त्यांनी आणि सगळ्या प्रार्थना समाजाने एक महत्वाची गोष्ट नाकारली आणि ती म्हणजे मूर्ती पूजा. ईश्वराला सगुण मानून त्याच्यात मूर्ती तयार करणं आणि त्यांची पूजा करणं हे त्यांना मान्य नाही. आणि मूर्ती पूजा वजा केल्यामुळे सगळी कर्म काढणं पडतं. त्यामुळे शुद्ध स्वरूपाचा दर्शन आणि प्रार्थनेच्या द्वारे अंतःकरणपूर्वक ईश्वराची प्रार्थना करणं आणि आपलं वर्तन जे आहे ते शुद्ध ठेवणं हाच ईश्वर पूजेचा मार्ग त्याला मानला. आणि त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की प्रार्थना समाजाने काही हरिमंदिरं उभारलेली, पण त्यात देव म्हणजे ईश्वराची मूर्ती आहे असं इकडे पुण्यात सुद्धा बऱ्याच जणांना माहिती असतं. म्हणून मी मुद्दाम सांगतो, प्रार्थना समाज आजही अस्तित्वात आहे. जो 1867 स्थापन झाला तो आजही अस्तित्वात आहे. मुंबईत आज प्रार्थना समाज म्हणजे केवळ बसस्टॉप म्हणून लोकांना माहिती, पण प्रार्थना समाज आहे. मी स्वतः ते भेटलेलं आहे, मी कागदपत्र अभ्यासलेली आहे, तर तो आहे प्रार्थना. तसंच पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपती म्हणतो, त्या गणपतीच्या शेजारी म्हणजे आपण जोगेश्वरीच्या पोळातून असे सरळ गेलो आणि आणखी सरळ गेलो की पासोड्या विठोबा, बऱ्याच जणांना पासोड्या गणपती म्हणतो. त्या पासोड्या विठोबाची तिथनं आत एक गल्ली जाते, तिथनं गाडीसुद्धा जाते. त्या गल्लीत जर आपण गेलो तर अतिशय सुरेख असं हरी मंदिर दगडी इमारत त्यावेळी ही जी न्यायमूर्ती राहण्याच्या दिलेल्या देणगीतूनच उभारली ते हरी मंदिर आपल्याला. आणि आजही तिथे प्रार्थना समाजाचं अतिशय उत्तम कार्य हे चालू असतं असं दिसून येतं. तर त्यामुळे ही परंपरा जी आहे ती अखंड पुढे टिकली. पण त्याच्यात त्यांनी हे म्हणतात त्याची मूर्ती पूजा सांगितली. दुसरं काय केलं, धर्मसहिष्णुता मानली. म्हणजे धर्मसे कहो वगैरे ही भाषा त्यांच्याकडे नव्हती. आणि सर्व धर्मांचा अभ्यास करण्यावर भर दिला. सर्व धर्मांची सोयी आणि सर्व धर्माच्या लोकांची संस्कृती मानणं, स्त्री पुरुष समानतेचं तत्व पाहिजे. हे सगळं त्यांच्या नेमस्त पद्धतीने केलं असतं. पण हे सगळं त्यांनी केलं. तुम्हाला असं दिसेल की 19व्या शतकभर पहिली 30 वर्ष स्त्रिया प्रार्थना समाजाचे सदस्य नव्हते. पहिल्या सदस्य उभारी केळकर, पण त्यांच्या कार्यक्रमात ते माझ्या प्रार्थना समाजाचं पुस्तकाचं उदाहरण दिली की आता उदाहरणार्थ पंडिता रमाबाईचा एक कार्यक्रम म्हणजे मुंबईत ठेवला, त्याला 200 स्त्रिया होत्या. या अशा अनेक उदाहरणं मी घेऊ शकतो, पण आता वेळ नाही. पण ही एक गोष्टी ही तरी ठेवली आणि म्हणून स्त्रीविषयक सुधारणा, जातीविषयक सुधारणा. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की न्यायमूर्ती नानारे यांच्यापासून स्फूर्ती घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी नाशिकमध्ये जे शाळे म्हणून होते किंवा बारामतीला एक कळसकर नावाचे दिवस हे लोक त्यावेळी अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजासाठीच्या शाळा सुरू करून आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांच्या वस्तीमध्ये जाऊन कामं करून म्हणजे त्याबाबतीत प्रेरणांनी महत्वाची झालेली. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल
की हे जे तुमचं कार्य आहे साधं सांगतो की मुंबईत जे काम दलित वस्तीमध्ये जाऊन रानडे त्यांनी केलं त्यामुळे त्यांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांची ओळख आणि बाबासाहेबांच्या वडिलांना त्यांच्याविषयी अतिशय आदर तुमचं बाबासाहेबांना एकदा बाबासाहेब आंबेडकर हे त्यांची पूर्वी अशी स्वतःची कागदपत्र बघत असताना त्यांना एक हे सापडलं निवेदन सापडलं काय तर त्यावेळेला महार समाजाला काही कारणाने त्याची भरती सैन्यात करण्याचं ब्रिटिश सरकारने थांबवलं आणि त्याच्या विरुद्धचं एक निवेदन हे ब्रिटिश सरकारला सादर करायचं जे होतं त्याचा मसुदा न्यायमूर्ती रानडे यांच्या पद्धतीने त्यांनी तयार केली हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद केलं आणि त्यांचं एक छोटंसं पुस्तक आहे त्यांचं भाषण होतं ते 1943 सालचं रानडे गांधी आणि जीना त्यामुळे गांधी आणि जीना या दोघांबद्दल ते फार क्रिटिकल आंबेडकर न्यायमूर्ती रानडे यांची एखादी मर्यादा ते मिळवून दाखवलं उदाहरणार्थ मॅन ऑफ क्लासेस आहे मासे तर हे आहे परंतु ते न्यायमूर्ती रानडे यांचा म्हणजे महापुरुष असा करतात आणि त्यांनी त्याचंही पुन्हा स्पष्टीकरण दिलं तुम्ही न्यायमूर्ती रानडे यांना महापुरुष नाव त्याने असं म्हणलेलं आहे की एक वेळ राजकीय हालचाली किंवा आंदोलनं करून तुरुंगवास भोगणं हे सोपं आहे तुलनेत हे अवघडच आहे तुलनेत सोपं आहे परंतु न्यायमूर्ती रानडे यांच्यासारखे जे समाज सुधारक आहेत त्यांचं काम आधी पाहिजे याचं कारण राजकीय कैद्यांना एका ठराविक काळासाठी तुरुंगवास भोगावा लागतो पण समाज सुधारकाला आयुष्यभर अवयवांना सोसावी लागते आणि काही वेळा समाजाचा बहिष्कार सहन करावा जो राजकारण करायला लागला काय हे डॉक्टर आंबेडकर आणि म्हणून ते असं म्हणतात की इतरही त्यांनी पुष्कळ विवेचन केलं आहे म्हणजे आता त्याबद्दल पण त्यांच्यात एक साधुत्वाची लक्षणं होती ऋषित्वाची लक्षणं होती त्यांना सुद्धा महात्मा म्हटलं गेलं त्या काळात त्यात त्यांचं ऋषिपूर्ण व्यक्तिमत्व कसं होतं साधं दोन उदाहरणं एक म्हणजे एक त्यांना असा अनुभव आला ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झालेले होते आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पहिल्या वर्गाच्या डब्यातून त्यांचा प्रवास झाला तिथे दोघा अधिकारी होते आणि त्यांनी पाहिलं की हा भारतीय माणूस इथे हा काळा माणूस कसला आहे म्हणून त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांचं सामान त्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून टिकून होते प्लॅटफॉर्म न्यायमूर्ती हे शांतमूर्तीच होते ते शांतपणे उठले त्यामुळे त्यांनी आपलं सामान उचललं आणि ते दुसऱ्या वर्गाच्या डब्यात बसलं याच्यावर त्यांच्या काही मित्रांनी सुद्धा असं सुचवलं की अहो तुमच्या त्या माणसाचा या माणसाने अपमान केला याच्यावर तुम्ही खटला का तर ते म्हणाले नाही मी याच्याविषयी काहीही बोलणार नाही पण याचं कारण त्यांनी काय सांगितलं ते बघा की किती उदात्त आहे ते म्हणाले ठीक आहे तरी मला असं वागवलं आहे खरं आहे पण त्याच्याविरुद्ध मी कुठल्या कोणालाही तक्रार करू कारण आपल्या समाजाने याच पद्धतीने आपल्या समाजातल्या एक दुसऱ्या वर्गाला शतकानुशतकं वाढवलेलं आहे बघा खूप मोठी उदात्तता दुसरा कसं आहे म्हणजे आम्ही आपण बघतो ना विरोधक म्हटलं की काय असतं हे आपण डोळ्यांनी बघतो विरोधकांविषयीचा आदर कसा असतो की लोकमान्य टिळक म्हणजे पुणे सार्वजनिक सभा ही रानडे पक्षाच्या हातातली मुळात त्यांनी स्थापन करून वाढवली पुढे ती टिळकांच्या ताब्यात गेली आणि टिळकांच्या ताब्यात गेल्यानंतर मग या लोकांनी सेकंड सभा सुरू केली तेव्हा ती सुरू केल्यावर त्याच्यावरही टिळकांनी नानासारखी टीका केली ही टीका केल्यावर रानडेंचे आग्रही संतप्त झाले आणि ते त्यांना म्हणाले की अहो तुम्ही यांच्या विरुद्ध केस करा एखाद्याविरुद्ध केस करा त्यांना कोर्टात घेतो
तसं नाही का तेवढं का नाही म्हणजे असं आहे तुम्ही लोकांवर तुमचा किती राग असला आणि त्यांच्या ताब्यात आपण संस्था दिली असेल तरी एक लक्षात ठेवा की हे एक अत्यंत ज्ञानवंत राष्ट्रभक्त आणि त्यागी पुरुष हे शब्द आहे. ज्ञानवंत राष्ट्रभक्त आणि त्यागी व्यवस्था आहे. तेव्हा त्यांच्यासारख्या व्यक्तीवर आपण कटला भरणं आणि अशा रीतीने आपलं तरी कूट आपण दर्शवणं हे शेवटी आपल्या राष्ट्रीय उद्दिष्टाचं नुकसान आहे. तेव्हा हे आपण कदाचित लक्षात आलं तेही शेवटी आपली. आता ही जी काही तुला मुद्दे साहित्य संमेलन ग्रंथकार संमेलन पहिलं जेव्हा बनवलं तेव्हा त्यांनी महात्मा फुले यांना त्याचं निमंत्रण दिलेलं होतं. महात्मा फुलेंनी तो नाकारलं. त्यांची दुर्दैवी भूमिका त्यांची होती आणि त्यांच्या दृष्टीने ती बरोबर. ते नाकारताना तुम्ही एक मोठं लांबच पत्र लिहिलं ते उपलब्ध आहे महात्मा फुले महामंडळात आहे. त्यात त्यांनी काय म्हटलं की तुम्ही सगळे विद्यार्थ्यांना तुमच्यावरून शिळ्या आणणारे लोक जर तुम्हाला आमच्या सामान्य माणूस जो आहे त्याचं दुःख देण्याची काही कल्पना नाही. त्यामुळे तुमच्या या संमेलनात मी काही सहभागी होऊ शकत नाही. पण ही सगळी थरडपट्टी केल्यावर पत्राच्या शेवटी ते सुद्धा शुभेच्छा द्यायला विसरत नाही. आणि ते काय म्हणतात तुमचं वाक्यांत खास त्यांच्या शैलीत येतं म्हणजे की ते म्हणतात साधे होते बुडे काले सलाम नाही असं ते पत्र तिथे सांगतात. तर गंमत अशी की हा नकार महात्मा फुलेंनी दिला. त्यांनी नकार देताना टीका केली. पण ज्ञानोबा येथे मात्र साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर महात्मा फुले यांचं पत्र साहित्य संमेलनातल्या लोकांना वाचून म्हणजे ही एक आहे. आणि विरोध असला तरी सुद्धा त्यांच्याशी आपण ज्या पद्धतीने वागायला पाहिजे ज्या अवघाने वागलं पाहिजे. विरोध हा काही तत्वांविषयी काही मुद्द्यांविषयी असतो काही विचारांच्या पातळीवर असतो पण मनुष्यत्वाच्या पातळीवर तो असता कामा नये. ही दृष्टी महाराष्ट्राला येणारे जे काही चारित्र्य लोक आहेत त्यातले महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून त्यांचं आज आपण स्मरण करणं हे त्याचाही सारा. दुसरा भाग असा आहे की पाश्चात्य उदारमतवादामध्ये परंपरा बंधन आहे का ती परंपरेवर आला म्हणजे परंपरा सगळी त्याची अशा पद्धतीची बरीचशी मांडणी होती. पण ज्ञानोबी राजकारणी तसं केलं. तरी काय केलं की पाश्चात्य उदारमतवादाची इमला त्यांना उभारायचा त्या मूल्यांचा. पण त्याचा जो पाया आहे तो पाया मात्र त्यांनी मध्यवर्गीय मराठी संतांच्या भागवत धर्मासाठी म्हणजे भारतीय परंपरेतलं जे चांगलं आहे ते आम्ही स्वीकारलं. जे त्याज्य आहे ते आम्ही टाकून देऊ आणि त्याज्य टाकून देण्याबद्दल त्यांना काही शंकाच नव्हती. म्हणजे ते शांतमूर्ती होते परंतु ते सुद्धा काही वेळेला विश्वाच्या भाषा तुकाराम हे फार आवडते संत. तेव्हा संत तुकारामांचा एक अभंग घेऊन त्यांनी तो जो अभंग आहे त्याचा आधार घेऊन त्यांनी तो अभंग काय होता ते फक्त सांगतो म्हणतो. आमूचे आम्हाला नावडे संचित सरभडी चित्त कळवाय असा आपण आलेला अभंग आहे महाराज. आणि बरोबर तोच अभंग घेऊन त्रैलोक्य रानडेंनी त्यांच्या धर्मपर व्याख्यानात त्या अभंगावर त्यांचं ते निरूपणाचं वाचलं. म्हणजे परंपरेतला जो हिंसन काम आहे त्याविषयी पण परंपरेतलं जे चांगलं आहे त्याविषयी. आणि म्हणून संत चळवळ जी आहे ही जी अनेक अर्थाने पुरोगामी होती त्यावेळेच्या चौकटी त्या संत चळवळीच्या पुरोगामाला नेहमी आदर दाखवून त्याचा प्रसार करण्याचा वेगवेगळ्या टाकून. आणि म्हणून ही जी मी म्हटलं तसं की भागवत धर्माच्या पायावर पाश्चात्य उदारमतवादाची इमारत उभी आहे करणं याच्यातून त्यांनी भावी भारताचं स्वप्न पाहिलं हे आपण. आणि म्हणून इथे त्यांचा आणखी एक विधान मला आता जरूर ठेवायचं की त्यांनी ज्या आपल्या मूल्यव्यवस्थेची एक रूपरेषा सुचत केली की आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे. बदल आम्हाला हवा आहे
पण तो बदल कोणता हवा आहे? तर सामाजिक परिषदेचं अलाहाबादला जे भाषण अधिवेशन झालं 25 डिसेंबर 1892ला ते जे अध्यक्षीय भाषण केलं सामाजिक परिषद, त्या भाषणामध्ये आता तर तुम्ही इंग्रजी मी बाजूला करतो, ते फार सुंदरी घेतली आहे, ते मी बाजूला ठेवतो, ते मराठीचं भाषण करतो. त्यात काय कशाच्या की काय आहे ते काय सांगतात का मी एक नेतृत्व आहे, हा सुंदर शब्द होतो. ते म्हणतात आपणा सर्वांसाठी अपेक्षित असणारा बदल म्हणजे बंधनाकडून स्वातंत्र्याकडे, वळसट भक्तिभावाकडून निखळ श्रद्धेकडे, जन्माधिष्ठित प्रतिष्ठेकडून करारबद्ध संबंधांकडे, बाह्य प्रामाण्याकडून म्हणजे बाबा वाक्य प्रमाण, बाह्य प्रामाण्याकडून विवेकाकडे, असंघटित समाज जीवनाकडून सुसंघटित जीवनाकडे, धर्मांमतेकडून सहिष्णुतेकडे, आज फार गरज आहे, धर्मांमतेकडून सहिष्णुतेकडे, अंधळ्या प्रारब्धवादाकडून मानवत्वाच्या प्रतिष्ठेकडे घडवून आणण्याचे श्रेय. पुढे म्हणतात या देशातील व्यक्ती आणि समुदायांबाबतच्या सामाजिक उत्क्रांती कल्पनेत मला हे आवडते. आणि म्हणून प्रार्थना समाजाची तत्व काय आहे हे त्यांनी फक्त 3 शब्दात सांगितले. आणि ते शब्द असे होते, तो शब्द असा होता, टू ह्युमनाइज, टू इक्वलाइज, टू स्पिरिच्युअल. तेव्हा मानवता, समानता आणि आध्यात्मिकता ही 3 तत्व, या 3 तत्वात समजून 4 तरी सांगितलं. तिथे एक खुलासा करायचा, मानवता आणि समानता हे स्पष्ट आहे, तर आध्यात्मिकता याच्यावरती जोर होऊ शकतो. म्हणून मुद्दाम सांगतो की न्यायमूर्ती गांगणे यांना अभिप्रेत असणारं आध्यात्मिक हे स्वर्गाकडे डोळे लावणारं असं जीवन परांमुख अध्यात्म नव्हतं. तर त्यांना जे अध्यात्म आहे ते जीवन नैतिकता आहे. हे सगळे म्हणजे बाळशास्त्री नामदेवरावांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत मधले सगळे लोकेशवादी आहेत, मुले आहेत, ते सगळे सुधारक, बाबा भगवंजी आहेत, पुढे शाहू महाराज आहेत, सगळे सगळी नावं काही घेतली. पण तुम्हाला असं दिसेल की या सर्वांनी नैतिकतेच्या तत्वावर करतो. ती नैतिकता मला अभिप्रेत असणारी होती की सार्वजनिक जीवनातली नैतिकता, व्यक्तिगत आहे पण सार्वजनिक जीवनातली नीतिमत्ता याच्यावर कधी दिली जातो की जी आज आवडते. म्हणून ते फार महत्त्वाचं. तेव्हा तुम्हाला असं आढळेल की म्हणजे संबंध याला म्हणजे वीरच्यापासून जे काही कुठला ते भगवान नाकारला, पण जो जॉर्ज स्टुअर्ट मिल आहे की जो स्त्री हक्काचा पुरस्कार, सबजेक्शन ऑफ वुमेन, तिचे अनेक योजना आहेत. तर या मिलचा जो उदारमतवाद आहे त्याच्यातलं एक वाक्य त्याचं फार महत्त्वाचं. मेलनी असं म्हटलं होतं की मला एखाद्या काय गटारात लोळणाऱ्या सुखी डुकरापेक्षा अत्यंत अस्वस्थ असणारा माणूस होणं आवडेल आणि एखाद्या अत्यंत सुखी अशा मूर्ख माणसापेक्षा अत्यंत अस्वस्थ असलेला सॉक्रेटिस होणं मला आवडेल असं आणि एक मला अर्थपूर्ण असं म्हणजे सुख हवं. कारण सुखवाद हे त्या युटिलिटेरियनिझमचं महत्त्वाचं तत्व होतं, हेडानिझम. पण हेडानिझममध्ये काय होतं, त्या सुखवादाचा अतिरेक होईल. सुखभाग म्हणजे सुखवाद हा उपभोग गोष्टीकडे जाता, तो उपभागवाद किंवा चंगळवाद असता कामा. म्हणून सुखाची कल्पना जी आहे ती सुखाची कल्पना त्यांनी आणि इतरांनी भारतीय भाषेत हे पुन्हा दिली. ही सत्वरजतम या ज्या आपल्याकडच्या कल्पना आहे त्यातलं सात्विक सुख आणि सामाजिक सुख हे न्यायमूर्ती गांगणे यांना आणि कितीही विरोधक असले तरी लोकांनी टिळकांनाही ते सुद्धा केलं. आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल की गीता असेल तर 5वं प्रकरण जे आहे लोकांनी टिळकांचं, त्या 5व्या प्रकरणाचं नावच होईल सुख दुःख विवेक असं आहे.
आणि या सुखदुःख विवेक या प्रकरणातल्या एका तळटीपेमध्ये लोकमान्य टिळक आत्तानी जे बिलचं विधान सांगितलं ते लोकमान्य टिळकांनी उपयोग केलं आहे. तर ही सगळी गंमत आहे. हे सगळं लक्षात घेणं आवश्यक आहे. तुम्हाला असं दिसेल की आता आपल्याकडे काय झालं दुर्दैवाने असं झालेलं आहे. आता त्याला बायनरी जसं इंग्लिशमध्ये म्हणतात की द्वंद्व उभी केली जातात आणि त्यावेळेचे जे दोन नेते आहेत त्यांना एकमेकांविरुद्ध उभं करून आपल्या लढाया त्यांच्या माध्यमातून खेळायला म्हणजे रानडे विरुद्ध फुले द्वंद्व, टिळक विरुद्ध आंबेडकर द्वंद्व, रानडे विरुद्ध टिळक द्वंद्व. आता मतभेद असतील कडाकेने मतभेद असतील त्याच्यावर कडाकेने बांधलेही असतील लोक रानडे कडाकेने बांधले पण टिळक आंबेडकर बांधले. परंतु या सगळ्यांना एकमेकांविषयीचा एक विरोधच आढळला आणि सगळ्यांचं उद्दिष्ट हे देशाचं स्वातंत्र्य आणि देशाचं समाजाचं कल्याण केलं होतं. हे विसरून चालत आणि तसं असल्यामुळे मग समजत ते जी तत्व सांगतात असताना जी तत्वाची रूपरेषा सांगितली ती रूपरेषा आपल्याला ती त्यांनी मानली आणि म्हणून मग स्पिरिच्युअलाइज ज्याच्यात त्यावेळेच्या या सगळ्या लोकांना अभिप्रेत करायचा स्वर्ग म्हणजे पृथ्वी तलावर निर्माण करण्याचा स्वर्ग. रानडे यांच्या धर्मपर व्याख्यानाचं एक व्याख्यान आहे. त्या व्याख्यानाचं शीर्षकच मुळे देवांवर वृक्षाचे काठोडे ठेवलेले नाही असं आहे. आणि तुकाराम महाराजांचा एक अभंग घेऊन ते संबंध याचं निरूपण करतात आणि ते निरूपण करताना ते काय सांगतायत स्वर्ग आहे का स्वर्ग आहे पण स्वर्ग हा पृथ्वी तलावरच आहे आणि पृथ्वी तलावर निर्माण करायचा आहे. स्वर्ग हा आपल्या जीवनात आहे. स्वर्ग हा आपण ज्या रस्त्याने चालतो त्याच्या एका बाजूला स्वर्ग एका बाजूला एवढं काही निवड आपण करायची किंबहुना स्वर्ग आणि नरक या मानवी मनाच्या अवस्था हे समजतं ते सांगतात. म्हणजे ती स्वर्ग समक्षता त्यांना अभिप्रेत आहे आणि म्हणून मग त्यांनी म्हणजे ते स्वतंत्र कुठलंही कार्य जे असतं त्या कार्यामध्ये हे भाग आणि म्हणून गोष्टी या संकुचित ठेवायच्या जे उपक्रम करायचे ते नेहमीच व्यापक पातळीवर होते. म्हणून त्यांनी ते इतिहास लिहावं किंबहुना महाराष्ट्रातल्या इतिहास लेखनाला शास्त्रीय पाया देण्याचं काम करणारे जे सुरुवातीचे व्यक्तिगत लोक आहेत त्याचं ज्ञानोक्ती नागरिक आणि म्हणून त्यांनी राजदत्त मराठा पॉवर फक्त राजदत्त मराठा पॉवर एवढंच त्यांचं इतिहासाचं लेखन मी मानत नाही. नरपाठ केली तर तात्विक गोष्ट असं म्हणतो त्यांचं सगळं लेखन हे ऐतिहासिकच आणि धर्मपर व्याख्यानं हे सुद्धा ऐतिहासिकच होतं. पण एकदा आपण पाहिलं तर इतिहासाला एक समाजशास्त्रीय बैठक केली गेली आणि व्यक्तिवादी इतिहास काढला. त्यांच्या माझे शिक्षक माझे सर त्यांना अत्यंत आवडतं स्थान माझ्या मनात आहे डॉक्टर अरविंद देशपांडे. नाईक सरांची ओळख त्यांच्याकडनं झाली ते दोघं होते. तर त्यांनी आम्हाला संबंध इतिहास शिकवला तर असं म्हटलं एक वेदात केलं की न्यायमूर्ती नागरे यांची जी मांडणी मराठ्यांच्या इतिहासाविषयीची आहे तर या मांडणीचा नायक बरोबर शिवाजी महाराज नसून मराठी समाज आहे आणि मराठी परंपरा आहे. म्हणून हे शिवाजी महाराजांविषयी अत्यंतिक आदर आहे. जे लिहिलेले शिवाजी महाराजांची पूर्वी ते सांगतात पण ती पूर्वी सांगत असताना ते ब्रिटिशांचा प्रतिवाद करतात की वणवा जंगलात पेटलेल्या वणव्यासारखा मराठ्यांचा उदय नाही त्याला खूप मोठी कारण परंपरा आहे शोधली पाहिजे आणि म्हणून ते पुस्तकाळात जाऊन संत चळवळीचं वेगळं असं दर्शन करत आहे की या संत चळवळीची कुठली तत्व पुढे आणली त्यातनं महाराष्ट्राची आणि मराठी समाजाची आणि संस्कृतीची जडणघडण कशी झाली आणि या संबंध भक्ती चळवळीतून शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्याला जीवनरस कसा पुरवला गेला हे समजलं याची मांडणी ही घडण्याची मागणी आणि म्हणून या प्रकारचा एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास वेगळ्या पद्धतीची इतिहास दृष्टी ही कधी म्हणून ते म्हणतो की न्यायमूर्ती नागरे
ज्यांनी इतिहास जो आहे तो तपशिलात पलीकडे आणि व्यक्तींपलीकडे गेला आणि ताकदीत पातळीवर गेला. त्याचप्रमाणे वाङ्मय जे आहे, वाङ्मय याच्या बाबतीत सुद्धा केवळ वाङ्मय हे कधी रसग्रहणाच्या पलीकडे गेले आणि वाङ्मयाची मूलभूत मीमांसा साधं करायचं. या माणसाने पृथ्वी साधन करून ठेवलं. 1864 आणि 1898 नोट ऑफ मराठी लिटरेचर म्हणून त्यांनी मराठी वाङ्मयाचा आढावा देणारे कुठलेही त्यांचे अहवाल आहेत. एकदा आपण वाचले येतो आपल्या असं लक्षात येईल मराठी वाङ्मयाचा आहे. मराठी वाङ्मय इतिहासाची खऱ्या अर्थाची सुरुवात आहे. 9,151 त्याची संख्या दिली होती. मराठीतल्या ग्रंथ जे आहेत त्याची मोजणी कशी केली होती ही एवढी संख्या दिली. नुसती संख्या दिली तर थांबत नाही, त्याचं वर्गीकरण करतात आणि त्या वर्गीकरणात काय श्रेष्ठ काय कनिष्ठ हेही ते सांगतात. त्या मिसलेनियस रायटिंगमध्ये आहे सुरुवातीला तो वाचून पाहिला की वाङ्मयाविषयी त्यांची काय दृष्टी होती आपल्याला. अर्थशास्त्रीय बाबतीत सुद्धा त्यांनी हे पाश्चात्य जे धर्मवादी तत्वज्ञान आहे त्याच्यात सुद्धा त्याचे प्रभाव त्यांच्यावर आहेत, पण त्यांना आधुनिक भारत बनावा ही इच्छा होती. पण अनालिस्टिक रिकार्डो प्रभूतींचं जे अर्थशास्त्र आहे त्या अर्थशास्त्राऐवजी ते दुसरं जे त्याला हे जॉर्ज मिल वगैरेंचं जे अर्थशास्त्र आहे त्या अर्थशास्त्राकडे जातात आणि ते जे अर्थशास्त्र आहे त्याच्यातून त्यांनी हा चंद्रवाद वगैरे हा वजा करून हा सादर करतो. त्यांच्या लेखनात मला एक शब्दप्रयोग लागला तुम्ही एकदम विचारत होतो. काय शब्द आहे म्हणजे इंडस्ट्रियल सर्वेशन, औद्योगिक लक्ष्यप्राप्ती होते. म्हणजे औद्योगिकरण हवं आहे पण औद्योगिक लक्ष्यप्राप्तीची भाषा म्हणजे हे जे आहे याच्यामुळे एक अत्यंत वेगळा असा मूलभूत स्वरूपाचा व्यापक असा विचार हा त्यांनी मग समाजकारण असो, अर्थकारण असो, संस्कृतीकारण असो या प्रत्येक संदर्भात ते मांडतात. आणि या प्रत्येक संदर्भात ते मांडल्यामुळे आजचं जे आपलं संस्था जीवन आहे हे संस्था जीवन जे आहे त्याला एक भक्कम अशी वैचारिक आणि मूल्यात्मक बैठक ही निर्मिती लागली आहे. तो वारसा हा जपणं हे आज आपलं काम आहे. मला असं वाटतं की प्रभावामध्ये थोडं आहे म्हणून मी आता ते सगळ्याचा कारण कसं पोचणे आपल्या हाताची काम थोडा आहे म्हणून मी फक्त काही सूत्रने थोडी विचार आपल्यासमोर ठेवले निर्मिती लागले याच्याविषयी. आधुनिकता जी आहे ही आधुनिकता इथे आणताना जुनं आणि नवं आणि पाश्चात्य आणि भारतीय याच्या समन्वयाची जी त्यांनी दृष्टी ठेवली ती दृष्टी आज आपण ठेवण्याची गरज आहे एवढं मी त्या संदर्भात म्हणेन. आणि सर्वांगीण सुधारणाची तितकीच गरज आहे हे या निमित्ताने आता आज जो पुरस्कार समारंभ आहे आम्ही शिक्षक महाराष्ट्र या संस्थेतर्फे अनेक पुरस्कार गेले अनेक वर्ष ते आलेलो आहोत. त्यातले तीन मुख्य पुरस्कार आहेत. डॉक्टर लला कुलकर्णी पुरस्कार मुख्यतः निबंधांखाली दिला जातो. डॉक्टर अरविंद देशपांडे पुरस्कार हा प्रकल्पासाठी दिला जातो आणि गुरुवर्य मुकुंद पुरस्कार आम्ही सुरू केला होता. त्या पुरस्कारात इतिहास शिक्षक पुरस्कार असतो आणि तो शिक्षक किंवा शिक्षक कोणालाही आम्ही इतिहास शिक्षक पुरस्कार. उदाहरणार्थ शास्त्रातही कोठेकडे यांना तो पुरस्कार मिळाला. पण मग पुढे त्यांनी देणगी दिली. नाईक सरांनी जशी देणगी दिली माझं भाग्य आहे. नाईक सरांनी जी देणगी दिली तर त्यानंतर काय करायचं होतं तो म्हणजे राजन खूप होता. तर मला त्यांचा जो माहिती होता की त्यांना न्यायमूर्ती लागल्या त्यांचा वीज पडलं म्हणून ही व्याख्यान मला सुरू. तसंच शांताताई देणगी दिली तेव्हा त्यांना विचारलं शांताताई देणगी दिली तर काय करत ते म्हणजे राजाभाऊ तुम्ही ठरवा. माझे असं ठरवलं की हा जो पुरस्कार आहे जो पुरस्कार तो इथून पुढे फक्त शिक्षकासाठी ठेवतो आणि डॉक्टर सुमन वैद्य इतिहास शिक्षिका पुरस्कार असा म्हणजे त्या बाबतीत एक समानता आम्ही प्रस्तावित केली.
त्याचा आम्हाला अनुभव आहे. आज हा पुरस्कार जो आहे तो हे सगळे पुरस्कार त्याच्यात योगेश आहे, प्रशांत दळवी आहे, अरुण देशपांडे हे नाव अत्यंत आधुनिक अशी इतिहासाची दृष्टी त्यांच्याकडे होती आणि आदर्श शिक्षक, आदर्श माणूस आणि आदर्श विद्वान या तिन्ही गोष्टी एकत्र सहसा येत नाही. चांगला विद्वान त्यावेळेला चांगलं शिकवत नाही आणि चांगलं शिकवणारा एखादा शिक्षक माणूस म्हणून चांगला असेलच याची खात्री नसते. या तिन्ही गोष्टी तुमच्या एकत्र होता याला उल्लेख करतो. त्यांच्या नावाचा आपल्याला पुरस्कार मिळाला येतं आपल्याला माहिती असते. मधुर गळवकर यांनी या संस्थेसाठी समोर आणून आणि इतिहास शिक्षण तर त्यांच्या नावाचा पुरस्कार हे खूप महत्त्वाचा आहे. आणि डॉक्टर सतीश वाघमारे जे आहेत त्यांनी मला खूप आनंद वाटतं की आदिवासी भागामध्ये करून शिक्षणाचं हा मुलाचं असं त्यांचं नाव आहे आणि अशा सगळ्या गोष्टींकडे आमचं लक्ष असतं. त्यामुळे खास अगदी त्यांची निवड आम्ही या पुरस्कारासाठी केली. आणि डॉक्टर सुमनवैद्य पुरस्कार हा प्राध्यापक डॉक्टर स्वाती राजन यांना आला आहे. खूप आनंद वाटतो म्हटलं की म्हणजे केवळ माझ्या विद्यार्थी म्हणून विद्यार्थी म्हणून त्याचा पुरस्कार मिळालेला नाही. माझ्या विद्यार्थ्यांना उलट जास्त करत परीक्षेतून जावं लागतं असा त्यांचा अनुभव आहे. पण खरोखर जवळजवळ प्रवृत्तीकडे येतं तितपत सिनियर झालं. मी त्यांना एकेकाने रिव्ह्यू म्हणून शिकवत होतो इथून पुन्हा परमिशन करायचं. पण तेव्हापासून मी जे बघतोय त्याच्यात तुम्हाला एक गरज आहे की अत्यंत अभ्यास वृत्ती आणि मूल्य जे आहेत त्या मूल्यांनुसार वाटतात हे वैशिष्ट्य. आणि खूप फक्त प्रवास केलेला मला आठवतं. अनेक अडचणींना तोंड दिलेली आहे, अनेक संघर्ष करावे लागलेले आहेत आणि ते संघर्ष ठामपणे करत त्यासाठीची किंमत मोजत बुद्धी पण कोणी असते. लढा देणं पण दिसायला सोपं दिसतं पण लढा देण्यासाठी जी किंमत द्यावी लागते ती फार मोठी आहे. किंमत तुम्ही ती काय मोठी आहे ती पाहिजे नाही. तर हे करत अत्यंत संघर्षमय जीवन वेगळं आपले आदर्श जपत काही मूल्य जपत हा संबंध जे शिक्षणाचं संशोधनाचं जे काम आहे हे त्यांनी केलं. आणि त्या आपण त्या खरोखरच आदर्श शिक्षक आहेत. जसे आमचे वाघमारे सर ते आदर्श शिक्षक खरोखर आम्हाला कसं वाटतं तर काही आदर्श शिक्षक आहेत आणि आदर्श इतिहास शिक्षक आहेत हे जाणवतं. म्हणून मी अतिशय अभिमानपूर्वक त्यांचा अभिनंदन करतो. मला हे सांगितलं पाहिजे असं सगळ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगता येत असं नाही. पण काही विद्यार्थी खरोखर असे असतात की आणि त्यात असा आपण गैरसमज कधी करून घ्यायचा नसतो की आपल्यामुळे हे पाहिजे. मी नेहमी विचारतो म्हणतो की आम्ही निमित्त वातावरण कर्तृत्व तुमचं त्यामुळे तसं ते अतिशय उत्तम असं कर्तृत्व आहे. या कर्तृत्वाचा मला अभिमान आहे आणि त्याचं अतिशय म्हणून आमच्या या निवड त्यांनी केलेली नाही, या लोकांनी केलेली निवड. या लोकांनी निवृत्त चांगली निवड करणार तशी लोकांनी निवड केलेली आहे. त्यामुळे या सर्व पुरस्कार विजेत्यांचं मी अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो. पुरस्कार ही समाजाकडनं मिळालेली तुमच्या कार्याची पावती असते एका बाजूने, पण दुसऱ्या बाजूने तुमच्या भावी कार्यासाठी ती अपेक्षा किंवा या अपेक्षेचं नजर तुमच्यावर आम्ही लागू इच्छितो. कारण मला माहिती की तुम्ही एकूण थोडी चांगलं काम कराल आणि ते करावं ही एक या पुरस्काराच्या एखादी आमची इच्छा आहे. त्यामुळे या पुरस्काराचा आनंद व्यक्त करतो. तुमचं आणि सर्व पुरस्कार विजेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि इथे पालकांबरोबर जी आलेली मुलं आहेत त्यांनी हे सगळं माझं पुराण ऐकलं अजिबात गडबड न करता याबद्दल त्याला कौतुकाची एक छाप इतकं आणि आपली बघा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व्याख्यानमालेमध्ये न्यायमूर्ती रानडेंचे विचार पुन्हा एकदा जागवले आणि म्हणजे आता म्हटलं होतं की लहान मुलंसुद्धा शांत बसली कारण सगळ्यांना शांतपणे ऐकायचं होतं आपण काय विचार मांडता येतो. आता आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे जाणार आहोत. श्रोतेहो, शिक्षक ही खूप मोठी ताकद असते. शिक्षक एक पिढी घडवतो. शिक्षक कुठल्याही कामाची अपेक्षा न करता आपलं जे नेमून दिलेलं काम आहे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने कसं करू शकू हाच प्रयत्न कायम करत असतो. माझ्या शिक्षिका, माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अलका काळे मॅडम समोर बसले. त्यांच्यासमोर ते बोलताना मला खरोखरच खूप छान वाटतंय की मी स्वतः पण शिक्षक आहे. कुठल्याही पुरस्काराची किंवा कुठलीही अपेक्षा न करता प्रत्येक शिक्षक आपल्यावर सोपवलेलं काम हे नेटाने पार पाडतच असतो. पण इतिहास शिक्षक महामंडळ अशा गुणवंत यशवंत शिक्षकांची कायमच दखल घेत आलेलं आहे. आणि आजचे जे पुरस्कारार्थी आहेत शिक्षक, त्या सगळ्यांच्या वतीने मी दीक्षित सरांना अशी खात्री देऊ इच्छिते की ते यापुढे, कारण सरांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे तर एक शिक्षक म्हणून आम्ही नक्की खात्री देतो सर की असंच काम सगळेजण पुढे चालू ठेवतील. शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा हा जो आजच्या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आहे त्याच्याकडे आपण आलेले आहोत. सर्वप्रथम आपण वितरित करणार आहोत डॉक्टर रा कुलकर्णी पुरस्कार. डॉक्टर रा कुलकर्णी पुरस्कार हे इतिहास शिक्षक महामंडळातर्फे उत्तम निबंध या कॅटेगरीसाठी दिले जातात. यामध्ये आपण 2 भाषा मराठी आणि इंग्रजी असे स्वतंत्रपणे पुरस्कार देणार आहोत. तर सर्वप्रथम मी सौ राजश्री प्रल्हाद गौजी यांना मंचावर निमंत्रित करते. त्यांना इंग्रजी माध्यमातला तृतीय पुरस्कार प्राप्त आहे. मॅडम आले आहेत का? आपण पुढच्या पुरस्काराकडे जाऊया. सौ अनुजा बबन पवार, इंग्रजी माध्यम, द्वितीय पुरस्कार. टाळ्यांच्या गजरात त्यांचे आपण अभिनंदन करूया. मी माननीय बापूसाहेब शिंदे सरांना त्यांचा सत्कार करायची विनंती करते. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि पुरस्कार असे आपण देत आहोत. मॅडमचं खूप मनापासून अभिनंदन. पुन्हा एकदा अभिनंदन मॅडम. आता इंग्रजी माध्यमातला प्रथम पुरस्कार श्रीमती वैशाली रघुनाथ जलाटे. आल्या आहेत का मॅडम? वैशाली मॅडम, ठीक आहे. आपण आता मराठी माध्यमांच्या पुरस्कारांकडे जाऊया. श्री प्रकाश दिनकर पाटील, तृतीय पारितोषिक मराठी माध्यम. सौ स्वाती अमोल गंगाखेडकर, द्वितीय पारितोषिक मराठी माध्यम. श्रीमती मनीषा चेतन वाळिंजकर, प्रथम पारितोषिक मराठी माध्यम. आपण मॅडमच्या टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूया. मी माननीय डॉक्टर राजा दीक्षित सरांना पुरस्कार वितरण करण्याची विनंती करते. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि पुरस्कार असा मॅडमला मिळालेल्या पुरस्काराचं स्वरूप आहे.
मॅडमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. यापुढचे पुरस्कार इतिहास शिक्षक महामंडळ डॉक्टर अरविंद देशपांडे यांच्या नावाने वितरित करतं. आपलं दैनंदिन अध्यापनाचं काम करत असताना त्यांनी शाळेमध्ये अत्यंत उत्कृष्ट असे काही प्रकल्प केलेले आहेत. अशा शिक्षकांना आपण सन्मानित करत आहोत. त्यांच्या पाठीवर कौतुकाचे थाप देत आहोत. सर्वप्रथम मी श्री प्रशांत बाळकृष्ण दळवी यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. यानंतर मी श्री योगेश ज्ञानदेव पाटील सरांना मंचावर आमंत्रित करते. माननीय डॉक्टर राजा दीक्षित सरांना विनंती करते की त्यांनी या सरांचा सत्कार करावा. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि पारितोषिक असा सत्कार सरांनी स्वीकारला. सर, तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. इतिहास अध्ययन अध्यापन या प्रक्रियेमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या इतिहास शिक्षकाला गुरुवर्य श्री म.कृ. केरुळकर पुरस्कार इतिहास शिक्षक तर्फे देण्यात येतो. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी माननीय डॉक्टर सतीश साहेबराव वाघमारे सर यांना मंचावर निमंत्रित करते. मी माननीय डॉक्टर राजा दीक्षित सरांना आदरणीय वाघमारे सरांचा यथोचित सन्मान करावा अशी विनंती करते. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि पुरस्कार असं सरांनी स्वीकारलेलं आहे. धन्यवाद सर. इतिहास या विषयामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या स्त्री शिक्षिकेला माननीय डॉक्टर शारदा कोठेकर मॅडम यांनी आपली बहीण डॉक्टर सुमन वैद्य यांच्या स्मृतीनिमित्त तो पुरस्कार देण्यात यावा. तो डॉक्टर सुमन वैद्य पुरस्कार माननीय प्राध्यापक डॉक्टर स्वाती राजन मॅडम यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय डॉक्टर राजा दीक्षित सरांना मॅडमना सन्मानित करण्याची विनंती करते. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि पुरस्कार मॅडमनी स्वीकारलेला आहे. मॅडम, आपलं खूप मनापासून अभिनंदन. सर्व पुरस्कारांनी आपलं प्रशस्तीपत्र, आपलं सन्मानचिन्ह घेऊन कृपया मंचावर यावं. प्रेससाठी आपल्याला एक फोटो घेता येईल माननीय डॉक्टर राजा दीक्षित सरांबरोबर. सर्व पुरस्कारांनी कृपया मंचावर यावं. सर्टिफिकेट शॉल नको. पोलीस घेतली सर मध्ये
समोर हो. ठीक आहे का? ओके. पुरस्कार वितरणाचा आणि यशवंत गुणवंत अशा शिक्षकांचा कौतुकाचा सोहळा हा अतिशय हृद्य असा सोहळा पार पडलेला आहे. मी माननीय श्री विजयचंद्र थत्ते सर यांना आभार प्रदर्शनासाठी मंचावर निमंत्रित करते. नमस्कार, मी विजयचंद्र थत्ते. एक आपल्याकडे असं म्हणतात की आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रम असतो. तर गोड कार्यक्रम करायला मला नेहमी आवडेल, कारण मला डायबिटीस नाही आहे. सर्वात प्रथम मला मुख्यतः आभार मानायचे आहेत ते आपल्याला जे अध्यक्ष लाभले ते डॉक्टर राजा दीक्षित सर. महान लोकांना इथे बोलावणं ही एक मोठी जबाबदारी असते. ती जबाबदारी माझ्यावर सोपवल्यानंतर आम्ही दीक्षित सरांना एवढंच विचारलं की तुम्ही अध्यक्ष होणार आहात का? अध्यक्ष व्हावं अशी आमची इच्छा आहे, कारण तुमचं मार्गदर्शन हे आम्हाला नेहमीच बोधप्रद ठरतं. अशी महान व्यक्ती आपल्याला मोठ्या भाग्याने मिळाली. असे अध्यक्ष त्यांनी ताबडतोब होकार दिला, कारण त्यांचं इतिहास शिक्षक महामंडळावर असलेलं प्रचंड प्रेम. आणि म्हणून दीक्षित सरांचे इतिहास शिक्षक महामंडळातर्फे आणि मी वैयक्तिक थत्ते या माणसातर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो. हा त्यांचा विनय. आपल्याकडे मराठीमध्ये जर कोणी म्हणलं ना की तुमच्या विनंतीला मी मान देऊन आलो, तर तो त्यांचा मोठेपणा असतो, थत्तेचा नसतो. दुसरी गोष्ट अशी की आमचे कार्याध्यक्ष जे आहेत ते अतिशय संकोची स्वभावाचे. त्यांना आम्ही सांगितलं की अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करावं. ते म्हणले मग कार्यक्रम कशाला करता, येतच नाही. म्हटलं आमचा तुमच्यावर हक्क आहे. आणि आत्तापर्यंत असं झालं की आमच्या या इतिहास शिक्षक महामंडळाला मित्रांनो 50 वर्ष पूर्ण झाली. आमची ही संस्था 50 वर्ष काम करते, हे आमचं खरं भाग्य आहे. आणि हे सगळं जे घडतं त्याच्या मागे मोठी टीम असते, टीमवर्क असतं. आणि चांगली माणसं मिळतात, नाही असं नाही, पण त्यांना सांभाळणं हे फार अवघड असतं. आणि ते सांभाळण्याचं काम एखादा गोड माणूसच करू शकतो. शिंदे सरांकडे पाहिल्यानंतर ते गोड स्वभावाचे आहे याची खात्री पटते. अतिशय संयमी व्यक्तिमत्व. स्वतःबद्दल कधी बोलणारच नाही. बोलले तर नम्रपणे मी त्यातला नाही, मी मोठा नाही अशीच सुरुवात. पण त्यांना मी हट्ट धरला की या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्हीच व्हायला पाहिजे. एका बालकाचा हट्ट म्हणून तुम्ही पुरवा. एक गंमत म्हणून सांगतो, ज्यांचा उल्लेख डॉक्टर दीक्षित सरांनी केला ते डॉक्टर अरविंद देशपांडे. डॉक्टर अरविंद देशपांडे हे दीक्षित सरांचे वडील मानायला पाहिजेत खरं तर. कारण डॉक्टर अरविंद देशपांडे जाहीरपणे सांगत असत की राजा माझा मुलगा आहे. तर ते डॉक्टर अरविंद देशपांडेंनी एका भर सभेमध्ये असं सांगितलं होतं. आणि त्यावेळेला मला संकोचाने तोंड लपवावं लागतं. ते म्हणले की मला 3 हट्ट माहिती आहे, स्त्री हट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट. पण म्हणजे मित्रांनो आणखी एक हट्ट आहे
तो पुरवावाच लागतो, त्याला इलाज नाही. हा चौथा हट्ट म्हणजे थत्ते हट्ट. त्यावेळेला मला संकोचाने मन तोंड लपवावं लागलो, परंतु माझा हट्ट आमचे मित्र बापूसाहेब शिंदेंनी पुरवला. याबद्दल एक मित्र म्हणून आणि इतिहास शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष असून सुद्धा त्यांनी तो आमच्या विनंतीला मान दिलं आणि आज अध्यक्षस्थान स्वीकारलं. याबद्दल इतिहास शिक्षक महामंडळ आणि संस्थेतर्फे आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत, आभारी आहोत. या दोघांच्या ऋणात राहणं मी नेहमीच पसंत करतो. काही ऋण फेडता येतात, मातृ ऋण फेडता येत नाही, पितृ ऋण फेडता येत नाही, आचार्य ऋण फेडता येत नाही. तसं सत्तेला दीक्षित सरांचं ऋण आणि शिंदे सरांचं ऋण कधीच फेडता येणार नाही. म्हणून त्यांचे मी मनपूर्वक पुन्हा पुन्हा आभार मानतो. आमचे जे उत्सवमूर्ती आहेत यंदाचे, ज्यांना पुरस्कार मिळाला ते खरंच भाग्यवान आहेत. याचं कारण सांगतो. आमचं आत्ताचं जे वर्ष आहे हे भाग्याचं वर्ष आहे. एखादी संस्था अव्याहतपणे 50 वर्ष काम करते. या 50व्या वर्षामध्ये तुम्हाला हे सगळे पुरस्कार मिळाले, खरोखर तुम्ही भाग्यवान आहात असं माझं प्रामाणिक मत आहे. आमच्या काही लोकांना तर दीक्षित सरांच्या हातनं पुरस्कार घेताना धन्य वाटलं. आपल्या सरांच्या हातनं आपण पुरस्कार घेतोय याच्यासारखं दुसरं खिशाचं भाग्य कोणतं असतं? हे खरंच भाग्य आहे. म्हणून या पुरस्कार स्वीकारलेल्या सगळ्याच लोकांनी आमच्या विनंतीला मान दिला, आमचा पुरस्कार स्वीकारला. याबद्दल त्यांचं खरंच मनपूर्वक मी आभार मानतो. कारण काही काही वेळेला मला असं वाटतं की पुरस्कारामुळे व्यक्ती मोठ्या होतात, पण कधी कधी पुरस्कार मोठे होतात. तुमच्यासारख्या लोकांनी आमचे पुरस्कार स्वीकारले की पुरस्कारही मोठे होऊन जातात. म्हणून तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानावेसे वाटतात. एक कार्यक्रम करायचा असेल तर त्याला हजारो हातांचं बळ लागतं. मला वारंवार असं वाटतं की एकटं सत्य पळत नाहीच कुठे. मग आमचे मित्रवर्य जे आत्ता फोटो काढते माझा, कारण त्यांचं म्हणणं आहे हा माणूस कधीच सापडत नाही, बरा सापडला स्टेजवर, ते चित्रगुप्त भिडे, त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचे फोटोचं काम स्वीकारलं. ते दरवेळेलाच मी त्यांना हक्काने सांगतो, ते कधीच नाही म्हणत नाही आणि म्हणून त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आज सगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धी आली आपल्या कार्यक्रमाला. ते पाध्ये साहेब आमचे, त्यांनी आम्हाला असं कायमचं आश्वासन दिले, तुमच्या संस्थेचा केव्हाही कार्यक्रम हो, मी तिथे हजर असेल आणि वृत्तपत्रामध्ये तुमच्या कार्यक्रमाला योग्य ते निश्चितपणे स्थान मिळवून देईल. अशीच त्यांनी प्रेम करावं आणि आम्हाला सहकार्य करावं. मी त्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. खरं तर आज पाऊस भरपूर आहे. पाऊस कधी कधी सूड उगवतो तसं मला वाटलं. ट्रॅफिक जाम आहे सगळीकडे, तरी सुद्धा तुम्ही कोणत्या कोणत्या वाटेने आला असाल मला कल्पना आहे. कारण मी सांगतो, नागनाथपारापासून इथे यायला रिक्षांनी मला पाऊण तास लागला. तेव्हा तुम्हाला किती वेळ लागला असेल मला कल्पना आहे. आणि परगावून आलेल्या लोकांचे तर मी खरोखरच आभारी आहे, कारण त्यांनी खरंच चांगलं काम केलंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या कार्यालयामध्ये काम करतो आहोत, ज्या समारंभ साजरा करतो आहोत, हे थत्त्यांचं कार्यालय. शंकरराव थत्ते त्यांनी हे कार्यालय सुरू केलं आणि अनेक वर्ष काम केलं. पण मूलबाळ नसलं तरी माणसाला खंत नसते. ते जाताना आमचे काकाच आमचे होते, त्यांनी जाताना एक चांगली गोष्ट केली. इथले जे कामगार होते त्या कामगारांना सांगितलं, उद्यापासून सगळे मालक तुम्ही. आणि ते कामगार आज इथे काम करत आहेत मालक म्हणून.
आणि माझा या कार्यालयावर हक्क आहे. मी त्यांना सांगितलं की मला कार्यालय हवं आहे. ते म्हणजे परवानगी कशाला घेता, कार्यालय कोणाचं आहे, तुमचंच आहे. पण तितक्याच आत्मीयतेने त्यांनी आम्हाला हा हॉल दिला. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, अगोदर खाली कार्यालयाचा जो खाली भाग आहे तो दिला होता. नंतर मग ओंकार बामणे म्हणून आता इथे व्यवस्थापक आहे, त्यांनी मला बोलून घेतलं आणि म्हणले की तुमच्या कार्यक्रमाला जरा चांगली जागा मिळायला पाहिजे. खाली खुर्च्या कुठे टाकताय, आमच्याकडे परमनंट खुर्च्या आहेत, हे काय हॉल तुमचंच आहे असं समजा. आता इतक्या आत्मीयतेने वागणारे लोक किती आहेत मला शंका आहे, पण त्यांनी असंच प्रेम व्यक्त करून आम्हाला हा हॉल दिला. आता सांगायला हरकत नाही, या कार्यालयाचं जे भाडं आहे त्याच्यामध्ये आमची कुठेतरी पुण्य उपयोगी पडली असावी, त्यांनी आम्हाला सवलतच देऊन टाकली. ते म्हणले तुम्हाला जे काही द्यायचं ते द्या. ते आम्ही आता त्यांना निराश करणार नाही एवढं निश्चित, पण त्यांनी आम्हाला हा हॉल मिळवून दिला. त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आभार प्रदर्शनामध्ये नंतर मग लोक विचारतात, अरे तू माझे आभार मानले नाही, मी आलो होतो ना, मी तुला मदत केली ना. आता तुम्हाला म्हणून सांगतो की हे असे अनेक हात मला मदत करत असतात. आमच्या इथे 2 कन्या आहेत बघा, मलाचपासून बसते. त्यांचा आणि माझा खरं काहीच संबंध नव्हता बरं का. त्या केव्हा तरी आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मला इतिहासाला मदत करायची. म्हटलं मदतीला या. त्या मदत करत असतात आणि कोणत्याही अपेक्षा न ठेवता माळोग्यामधनं या मुल्या मदत करायला दरवेळेला मी बोलावतो त्या येतात. आणि आजचं जे तुम्हाला आवडणारं जे सूत्रसंचालन केलं त्यांना मी कसा विसरेन. डॉक्टर लिमाय मॅडम, त्यांना आम्ही हक्काने सांगतो की लिमाय मॅडम तुम्ही सूत्रसंचालन करायचे, त्या धावत येतात. आमचा त्यांच्यावर हक्क आहे असं आम्ही त्यांना मानतो. परंतु त्यांनी जी आम्हाला मदत केली आहे सूत्रसंचालन करून, तर त्यांचेही मी आभार मानतो. आणि यातनं जर कोणी काही राहिलं असेल तर त्यांनी क्षमा करावी. त्यांचे अनेक लोकांच्या मला इच्छा माहिती आहे, सदिच्छा दिली आहे, आशीर्वाद दिलेले आहेत. डॉक्टर अरविंद देशपांडे, डॉक्टर तारा कुलकर्णी, डॉक्टर आमच्या कोठेकर मॅडम यांचे सदैव आमच्यावर आशीर्वाद असल्यामुळे आम्ही हे थोडं बहुत काम करू शकतो. आम्ही काम करतो असं म्हणण्यापेक्षा सगळी सूत्र हातात कोणाच्या असतात. आजचे जे अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत ना, ते सूत्रधारित खरे मास्टर माइंड ज्याला आपण म्हणतो ना, ते डॉक्टर दागे दीक्षित आहेत. आम्ही जे काही काम करतो त्यांच्या प्रेमाची शक्ती आमच्या अंगात येते आणि आम्ही हे किरकोळ काम करत असतो. कुठेतरी मी लुडबुड करत असतो आणि लुडबुड करत असताना माझ्या हातनं ज्या चुका होतात त्यात ते मला हळूच खांद्यावर हाटून सांगतात, हे इथेच चुकलाच बरं का. नंतर बापूसाहेब शिंदे म्हणतात, अरे एवढं तुझ्या हातनं कसं काय राहिलं, बरं पुढच्या वेळेला जरा आपण सुधरून घेऊ. आता असं प्रेम करणारे लोक दिवसेंदिवस कमी राहिले. माझ्यावर प्रेम करणं हा लोकांना जरा भीती वाटते, कारण हा माणूस जरा विचित्र स्वभावाचा आहे. आमचे एक दोस्त इथे आले आणि मला अभिमानाने इथे जाहीर करावंसं वाटतं, आमचे गळसाची नावाचे मित्र आहेत. आत्तापर्यंत त्यांनी इथे त्यांना मी सांगितलं होतं की श्रोते म्हणून या. त्यांनी इथला माहोल बघितला आणि त्यांच्या लक्षात आलं की या माणसाच्या कंट्रोलच्या बाहेर चाललंय. त्यांनी इथली सगळी व्यवस्था करून ते एका कंपनीचे CEO आहेत. जर्मनीमध्ये 22 वर्ष राहिले आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला मदतीला आलो. याच्यासारखं दुसरं मास्तरचं भाग्य कोणतं असतो. असे मित्र भेटणं हा केवळ परमेश्वराची इच्छा असते असं मला वाटतं.
आणि माझ्यावर प्रेम करणारे लोक केवळ माझ्या शब्दाखातर आलेले असं तिथे लोक आहेत. आणि एक मला आवर्जून सांगावं लागतं की आम्ही इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा घेतो. 2002 सालापासून अव्यक्तपणे ही परीक्षा 5वी ते 10वीसाठी असते. त्याला आम्हाला अत्यंत मनपूर्वक कोणत्याही तऱ्हेचे कष्ट न करता, कोणत्या कष्टाची तमा न बाळगता, कामाची कोणत्याही तऱ्हेची मला मदत करणारे असे आमचे हेमंतराव वाढिंबे इथे आले. त्यांचे मला जाहीरपणे आभार मानावेसे वाटतात. माझी अपेक्षा आपल्याकडनं एवढीच आहे की आम्ही आमच्यावर जे तुम्ही प्रेम केलेलं आहे हे प्रेम दिवसेंदिवस वाढत जावं चंद्रकलेप्रमाणे. पौर्णिमा आम्हाला तुमच्याकडनं प्रेमाची बघायला मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि हे खरं तर यांच्या सगळ्यांच्यापेक्षा माझंच भाषण लांबलं आहे असं मला वाटतं. परंतु आपण सगळे आलात, पुन्हा पुन्हा आपले सगळ्यांचे आभार मानतो. आणि लिमयबाईंच्याकडे सूत्र देतो, कारण त्या सूत्रसंचालन करतात. त्यांचा हक्क मी कसा घेऊ? व्हेरी सॉरी. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद खडसे सर. न्यायमूर्ती महादेव गोविंद व्याख्यानमाला आणि नंतरचा शिक्षकांचा पुरस्कार अशा दोन्ही कार्यक्रमांचे आजचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजा दीक्षित सर यांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते. आणि आपण सर्वांना विनंती करते की आपण सगळेजण एकत्र चहा घेऊया. धन्यवाद.